रामराम मंडळी, कसं काय बरं आहे ना. मी आहे रोशन गुरव आणि आपलं स्वागत आहे रोशन रिक्षावाला यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आलो मी रोवणं काढायला. तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, अळंबी की रोवणं. आमच्याकडे तर रोवणाच म्हणतात त्यासनी. दाखवतो तुम्हाला रोवणं भेटली तर. गेल्या वर्षी काढलो होतो 14 तारीखलाच, म्हणून आज आलो आहे बघायला. रिक्षावरती भाडं मारून आलो आहे, त्यामुळे दुपारचाच आलो आहे. एकदम ऊन वगैरे आज कडक पडला आहे. 2-3 दिवस पावसच नाही, 4-5 दिवस असं बघितलं तर. पाऊस नसल्यामुळे येता येत की नाही माहीत नाही, बघूया. आपण आली तर चांगली उत्तम गोष्ट आहे. दरवर्षी तर येतात त्याच तारखेला, पण गेल्या वर्षी जरा 4-5 फेऱ्या मारायला लागल्या होत्या आणि 14 तारीखला भेटली होती. यंदा बघूया भेटतात काय. ती भेटली तर दाखवतो तुम्हाला. एकदम जंगलच आहे सगळा एरिया. हा बघा, हा झाड आहे इकडे. भेटली तर दाखवतो तुम्हाला. चला, आलो आहे रोवणाला तर दाखवतो तुम्हाला. रोवणं आले आहेत काय बघतो इकडे. गेल्या वर्षी याच तारखेला काढली होती, तर आलो इकडे. ही बघा, दाखवतो तुम्हाला जागा. या ठिकाणी काढली होती, त्या आलेत थोडी थोडी. तशी हलकी हलकीशी वर आलेत, दाखवतो मला काढल्यावर. ही बघा मित्रांनो, रोवणं तर आली आहेत, सुरुवात झाली आहे. दिसत आहेत काय बघा तुम्हाला. ही बघा, ही बघा, इथे रोवणं सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी इथेच काढली होती. बरीचशी आले आहेत पूर्ण जागेवरती. पूर्ण एरिया आला आहे. पाऊस नाही त्याच्यामुळे ती प्रॉपर वरती आली नाहीत अजून. थोडी थोडीच आली आहेत, सगळ्या एरियात आली नाहीत अजून. दुसऱ्या ठिकाणी पण आले आहेत बरीचशी, थोडीच आहेत. ही 2च आलेत इथे, 2 ते 3च आहेत या एरियात. इकडे आजूबाजूला असतील अजून कुठेतरी, तिकडे पण शोधून बघतो कुठे भेटत आहेत काय. पहिलीच सुरुवात आहे यंदाच्या 2026 गेल्या वर्षी पण 14 तारीखलाच काढली होती इथे. यंदा पण 14 तारीखलाच भेटलेत, म्हणून बघायला आलो खास. नाहीतर ही आता फुकट गेली असती बघायला नाही येतो तर. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भेटलेत. चला तर आता काढायला सुरुवात करतो मी. बघा मित्रांनो, जर रोवणं काढायला सुरुवात केली. जमीन पण कडक आहे, त्यामुळे तोडूनच काढायला लागते. गेल्या वर्षी तर चांगली होती, एकदम कडक कडक जमीन आहे. यंदा पाऊस नसल्यामुळं रोवणं प्रॉपर वरती आली नाही. तर दरवर्षी इथे काढतो. रोवणं तर आली लागते, टेन्शन नाही. काय काळ्या तोडूनच काढायला लागते. खाली खोदून काढले तर दरवर्षी, मुळासकट काढले तर मग दरवर्षी येत नाही. ते तोडूनच काढायचे असतं. ते बऱ्याच काळे आहेत, दाखवतो. हे बघा, असे एकदम प्रॉपर कळ्या भेटल्यात मला. दरवर्षी साधारण मोठी असतात, यंदा एकदम कळ्या भेटतात. गेल्या वर्षी पण थोड्या कळ्याच भेटल्या होत्या. हे बघा मित्रांनो, इथे पण आहेत, इकडे पण आहेत. पूर्ण हा एरिया कवर झाला आहे रोवणाने, पण तो दिसत नाही. एकदम पाऊस नसल्यामुळे ती काही प्रॉपर वरती आली नाहीत. एकदम थोडी थोडीच वरती आली आहेत आणि एकदम कळ्या आहेत सगळ्या. ही बघा, इथे बघा, ही बघा किती आहेत. कारण पाऊस नसल्यामुळे ती तशीच वरती आली आणि त्यांना वर जोर भेटत नाही वरती यायला. ही बघा, इथे पण पूर्ण एरिया हा भरलेला आहे. हा बघा रोवणाने कसा. ही बघा मित्रांनो, इकडे पण आहेत. सगळी रोवणंच रोवणं आहेत. यांना काय लॉटरीच लागल्या आणि फुल लॉटरी आहे. आता काढायच टाईम जाईल. इकडे पाऊस नसल्यामुळे जोर नाही त्यांना. म्हणजे काय, सावली आहे आणि ऊन पण नाही जास्त इथे. तर खुशीचं तर ठिकाणच नाही आहे पहिलीच, आणि लॉटरीच लागले चांगलीच. ही बघा, इथं पण आहेत कसली. हा एरिया पूर्ण भरलेला आहे इथला पण सगळा. नाही, रोवणंच रोवणं. अजून 2 ठिकाणी आहेत, तिकडं पण जाऊन बघतो. ही काढायलाच वेळ जायला वाटतं जरा. ही काढून झाली की ती काढतो. ही तुटतात रोवणं, कडक जमीन असल्यामुळं. ती करून खचून काढली ना ती प्रॉपर पूर्ण येतात. तुटत आहेत, कडक जमीन असल्याला लगेच तुटत, कडक झाले एकदम. टुकरा पण इथे येतात खूप साईज. पूर्ण एरिया कवर झालेला, गोल पूर्ण राऊंड येतात इथे. उद्या पण येईन मी इथं, 3 दिवस येतात रोवला. हे बघा इकडे किती आहे. भरपूर आहे. रोवलाच रोवला, यंदा नोकरीच आहे आपली बाबा. काढायला
त्यांनी खूप कडक झाले. आणि कशी भोंबाड जागेत येत आलेली नाहीत ना, त्यामुळे एकदम कडक आहे. खिचून काढायला लागते. भोंबड्याची जरा काढायला भीती वाटते. त्या जागेवर जशी भीती नाही. तिथून आली तरी काढून घेणार. उद्याला ठेवली तर कोणतरी येऊन खाऊन जाईल. माहीत पडेल. बघा किती चांगल्या कळ्याच आहेत. अशा कळे भेटत नाही कधी. खुटी बनवल्या. खुटीने जरा चांगली पटपट येतात. कोयत्यापेक्षा जरा मोठी येत आहेत. नाही तर तुटत आहेत, एकदम सुकले आहेत. जरा हात लागला तरी तुटत आहेत, कडक जमीन असल्यामुळे. नाही पाऊस असला की कसा जरा उपटली तरी वरती पूर्ण येतात. हे खुटी बनवले. आता काढतो परत दुसऱ्या ठिकाणची. ही बघ इथं पण आहेत. कसली रोवणा. हा एरिया रोवणा आहे. सगळी रोवणाच आहे. सुकी जमीन असल्यामुळे वरती रोवणावरती माती राहील. तिकडे त्या कोपऱ्यात पण आहेत. ते बघा तिकडं दिसत आहेत का माहीत नाही तुम्हाला. बारीक बारीक सगळ्या ठिकाणी कळे आले आहेत. हे बघा इथे पण अशा कळे आल्या आहेत. हे बघा अशा कळ्या येतात. हा पूर्ण एरिया कळे आले आहेत एवढ्या भागात. चला तर दाखवतो पूर्ण काढून झाल्यावर पण तुम्हाला किती झालेत ती. ही काढले पूर्ण उपटून आले. हे बघा हे बियाणं असतं त्याचा. दिसतंय काय बघा तुम्हाला. भुस काय तो कुंडा. हा पूर्ण कुंडा काढायचा नाही. काढला तर मग ते परत येत नाही त्या ठिकाणी. हे बघा हा कुंडा आहे. या कुंड्यापासून ते वरती येतात. कशी आहेत बघा. हा कुंडा पूर्ण काढायचा नसतो, तोडूनच काढायचे असतात. पण आता वरती आला अचानक. काढता जास्त खाली नव्हता, तसंच टाकून ठेवायचा. दरवर्षी मग येतात. पण कुंड्यासकट उपटून नाही काढायची. फायनली रोवणं काढून तर झालेत. आता बघतो दुसऱ्या ठिकाणी कुठे भेटतात काय. दाखवतो तुम्हाला दुसरं ठिकाण पण. चला तर बघूया मग. मित्रांनो हा एरिया आहे. या एरियात 2-3 ठिकाणी येतात रोवणं. बघूया अजून कुठे आलेत काय. ते पावसामुळे दिसत नाही. पाऊस न आल्यामुळे सगळी पातेऱ्या खाली आहेत सगळी रोवणं. त्याच्यामुळे यंदा लगेच नजरेला दिसत नाहीत. ज्या जागा माहीत आहेत तेवढ्यावरच आपल्याला माहीत आहेत म्हणून दिसतात. बघून जायला लागतं. नाही ते बाकी रोवणं पातेऱ्या खालीच राहिलेत यंदा. तशी लगेच दिसणार नाही. ते पाऊस नसल्यामुळे ते कळ्या पण तशाच थांबून राहतात जागेवर. जास्त वरती पण नाही जमिनीतून आल्यात. आता काढल्या त्या पण तुटून येतात कळ्या. जरा हात लागला तरी कट होते कळी. त्यामुळे आता जातो वरती दुसऱ्या ठिकाणी बघतो. एक ठिकाण आहे तिथे. गेल्या वर्षी परत एका ठिकाणी काढले होते ते एक ठिकाण बघून येतो. बघतो तुम्हाला मित्रांनो कुठे आहे ते. सड्यावरती आलो आहे. आमच्याकडे एक सडा आहे, त्या ठिकाणी आहे एरिया. तर कोणाला कळणार नाही तसं जास्त कुठे आहे एरिया. 1-2घांनाच माहिती आहे ही जागा आमच्याकडच्या. काटा लागला आयला पायात. सगळे अडचण आहे. इकडे बाहेर पडायच लागतं. इकडे अडचण आहे सगळे. हा इकडे कातळ भाग आहे. हे कातळ भाग आहे सगळा. चढत चढत वरती जायचं इकडे. वर आलो आहे. एकदम ऊन वगैरे आहे. तर जायचं असं सकाळवरच. सकाळी लगेच सावली असते. पण रिक्षावर भाडं घेऊन गेलो होतो त्याच्यामुळे लेट झाला आज. पण तारीख गेल्या वर्षीची होती 14 तारीख. त्यामुळं आता जाऊन बघूया आली तर भेटतील. पण सक्सेसफुल झाला एकदम. खुशीचा काय ठिकाणा नाही यंदा. कारण पहिल्या ट्रिपमध्ये भेटले तर नाही तर दरवर्षी 5-6 वेळा येऊन जायच लागायचं इकडे. तेव्हा कुठं दिसली तर दिसायची. चला तर मग बघतो पुढे भेटतात काय. असली तर दाखवतो तुम्हाला तिकडे पण. हा इकडे असा हे आहे असा सडा आहे. आमच्याकडे सड्यावर आलो होतो. अजून 2 ठिकाणी आहेत. ते ठिकाण पण बघून येतो जरा जाऊन आलेत की नाही. पाऊस नाही त्याच्यामुळे यंदा सगळा लपडा झाला आहे रोवणांचा. येतील की नाही सगळा लपडा. इकडे असा एरिया आहे आमचा रोवणं शोधायचा. बघा त्या इकडे झाडं आहेत. या सगळ्या झाडा चेक करायला लागतात. मोठी बरंच या साडा आहे इकडे पूर्ण या साईडला. सगळी झाडवळ जरा जास्तच वाढले. गावात काय एवढा आला नाही. यंदा आग लागली होती सड्याला, त्यामुळे सगळं जळाल्यामुळे एवढा काय मोठा गवत अजून आला नाही. पण झाडी भरपूर आहेत. सगळ्या झाडी सगळ्या शोधायला लागतील. आता बघूया शोधल्यावर भेटतात काय. अजून एक ठिकाण आहे. ते ठिकाणावरती गेल्यावर बघूया भेटतात काय. टिट्टीवट्यांना पण जोरातच बॉम्बाटात. टिट्टीवट्यानं ही बघा. टिट्टीवट्यानी 2 आहेत. तुमच्याकडे काय म्हणतात यापेक्षा काय म्हणतात. आमच्याकडे टिट्टीवट्यानं म्हणते यास. बघा कसा उडतं आहे. आज जास्तच बॉम्बाट आहे. ठिकाण पण आहे इकडे बघितला, पण इकडे काय अजून आलेले नाहीत.
चला तर मग बघूया आता दुसरीकडे कुठे भेटतात काय. काही अडचणच आहे. चांगली उन्हातून भीती पण वाटतं जरा, जीव वाढ असण्याची. पण इथली काढून नेलं नाहीत कोणीतरी, ती पण दाखवतो. बरीच आहे तिथे पण. ही बघा, इथे पण दुसऱ्या ठिकाणी आलो तर तिथे पण भेटलेत थोडी. हे इकडे खाली आहेत. हे बघा किती, 2-3 आहेत ठिकाणी प्रत्येक. काढून गेला आहे कोणतरी इथली पण. मित्राने आलो होतो पण इथली पहिली कोणतरी काढून गेला होता. माझ्या अगोदर कोणतरी पोचला इथे, मग त्याने काढला नाही तिथली. ते मला थोडीशीच भेटली. ही बघा एवढी तरी भेटली इथे. तो काय दुसऱ्या दिवशी आलेला नव्हता, काल काढला नव्हता. काल तर इथे पण भेटलीच ती मला. कोणतरी टिका वगैरे घेऊन चाललं, कुदळ वगैरे वाटतं. पूर्ण खतून वाट लावला नाही जागेची. ही बघा मित्रांनो, इथं मोठ्या काळ्या होत्या. माझ्या अगोदरच कोणतरी येऊन गेला इथे. मग या थोड्या अशा भेटल्यात, 10-15 काळ्या तरी भेटले तिथे. काढून गेला या जागेवरच्या कोणतरी. बघा मित्रांनो, एवढी रोणं तर मला आता भेटली आहेत. बरीच भेटलेत यंदा. रोणे पहिलीच स्टार्टिंग झाली आहे आपली सुरुवात यंदाची. तर काय रिक्षावर गेलोच तर भेटली नसती. सकाळी भाडं मारलं आणि आता आलो दुपारी म्हणून भेटली, तर ती कुसूनच गेली असती, कारण कोण नाही येत तर इकडं. अशा काळ्या असतात एकदम मस्त. यंदा सगळ्या काळ्याच भेटल्या त्या बघा, बऱ्याच काळ्या आहेत बघा. एवढ्या अशा काळ्या आहेत सगळ्या. ही एक मोठी आहे साधारण. यंदा पाऊस नाही त्याच्यामुळे त्यांना वरती यायच भेटलं नाही, त्यामुळे वरच्यावरच तुटत होत्या. बरीच भेटल्यात यंदा रोणं. आता दुसऱ्या ठिकाणची पण थोडी 2-4 काय रोणं भेटली, ती काढली आणि चाललो आहे घरी. चला तर मित्रांनो, आता चाललो आहे मी घरी रिक्षाच घेऊन आलो होतो. चला तर बाय बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.